निसर्गामध्ये काय काय आहे बघा. ही निसर्गाची किमियाच. खाली ज्वालामुखी आणि ज्वालामुखीच्या वरती हे पाणी. आपण जे बोलतो ना, काय बोलतो, आंधण आलेलं पाणी, एकदम गरम गरम ते पाणी आहे. हे बघा समोर बघताय दीपस्तंभ आहे मोठाच्या मोठा आणि या बाजूला हे आहे मंदिर. समोर इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या इकडे उजव्या बाजूस इकडे पण आता गरम पाण्याचं कुंड वगैरे बांधलं आहे. हो मावशे काय बरी आहेस ना? Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत. गावाकडे पाऊस आहे मस्त, एकदम थंडगार हवा आहे. आणि आज मंडळी आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. तर आज जरा आपण चाललेलं आहे महादेवांचं दर्शन घ्यायला. संगमेश्वर पट्ट्यामध्ये बरीचशी मंदिरं आहेत. तर आज आपण चाललो आहे तुरळ आणि गोळवली टप्प्यापासून जवळ असणारं संगमेश्वर बस स्थानकापासून साधारण एक 10 किलोमीटर अंतरावर असणारं सोमेश्वर मंदिर. ॲक्च्युली गरम पाण्याची कुंड आपल्या पट्ट्याला भरपूर आहे. संगमेश्वर ते आरवलीमध्ये गरम पाण्याची कुंड आहेत. तर आज आपण चाललो आहे राजवाडीमध्ये. तर राजवाडीमध्ये गरम पाण्याचं कुंडसुद्धा आहे आणि सोमेश्वर मंदिरसुद्धा आहे. तर तिथे दर्शन वगैरे घेऊ. पावसाळ्यातील एक छोटीशी बाईक राईड पण असणार आहे. आज सोबत प्रथमेश आहे आपल्यासोबत आणि मी, असे दोघंजण आपण निघालेलो आहे खास पावसाळी बाईक राईड करत महादेवांचं दर्शन घ्यायला. चला मंडळी, तयारी केली आहे आणि पावसाने पण सुरुवात केली आहे बघा. मगाशी शांत होता, तर आता तयारी करून निघालो तेव्हा पाऊस पण सुरू झाला आहे. हर हर महादेव. प्रथमेश सोबत येतोय, तर तो काय अजून रोडवर आला नाही, तर घरात जावं लागेल. हाय ना, गेला घरी आहे काय? नाही आहे ना. चला मंडळी, आलेला आहे पायरीच्या झाडाखाली. गणपती बाप्पा मोरया. हवा अजून पण तशीच आहे. पावसाने थोडासा आराम घेतलेला दिसतोय. बघूया दिवसभरात काय होत आहे. रात्रभर पाऊस पडतोय आणि नदीला पाणी झालंय बघा मजबूत. तिवऱ्याच्या नदीला तर अजून असेल. लेफ्ट बाजूला इकडे नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातुर्डी आणि इकडे राईट बाजूला कारबाटले, नंतर फणसवणे, संगमेश्वर. इकडे बघूया. अरे बापरे, त्या नदीला पण तुफान पाणी आहे. इकडे उजव्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, कोंड उमरे. आणि हे जे ठिकाण आहे ना, या ठिकाणाला खूप मस्त वाटतं गाडी चालवायला. एकदम सरळ रोड आहे आणि या पट्ट्याला मोर दिसण्याचे चान्सेस जास्त असतात. मोर दिसण्याचे चान्सेस आहेत ना आज जास्त आहेत. मोर, घोरपड वगैरे. हां, ऊन पडलं आहे बघा. कित्येक दिवसाने ऊन पडलं आहे. गावाकडं ऊनच नाही पडत आहे, पाऊसच नुसता पाऊस. आज आपण महादेवांचं दर्शन घ्यायला चाललो आहे, तर जरा महादेवाने आपल्यावर कृपा केलेली दिसते. हवा ना, कुठं घरी चालला दादा? आहे काल नाही येतो फिरून? हा काल आलाय. हा इकडे तांबेडी फाटा आणि पुढे गेल्यानंतर फणसवणे लागेल. रामादाचं दुकान आहे ना, तिथे यांचं घर आहे. म्हणजे कधी काय पोरांना पाणी पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, तर बाबांचं हक्काचं घर. चला मंडळी, अशा रीतीने आलेले आपण फणसवणे. तर डाव्या बाजूला उमरे कळंबसते, राईट बाजूला संगमेश्वर. तर आपल्याला संगमेश्वरवरूनच पुढे जायचं आहे. आज गाड्या भरपूर आहेत. उमरे गावची बस आली, उमरे. आता आपल्याला अंडी क्रॉस करावी लागतील. या बाजूला इकडे हे संगमेश्वर मंदिर उजव्या बाजूला दिसतंय ते. आणि आतून गेला तर तुम्ही कर्णेश्वर मंदिराकडे जाऊ शकता. आपण सरळच चाललो आहे आता. समोर गेलो तर संगमेश्वर. तर आता आपण चाललेलो आहे राईट बाजूला. तर हा समोर बघताय हा जुना शास्त्री पूल. तर राईट घेऊन आपल्याला रेल्वे स्टेशन क्रॉस करून पुढे तुरळ गोळवली टप्पा आहे, तर तिथे राजवाडीमध्ये जायचं आहे ना. पाणी भरपूर आहे शास्त्री नदीला. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. तर पाऊस तुफान आहे. काही काही ठिकाणी दरड वगैरे कोसळल्या आहेत.
पावसात मुंबई गोवा हायवेने जर प्रवास करताय ना तर थोडं सावकाशच करा आणि दरड वगैरे जिथे आहे तिकडे तुम्ही घाटाविडात वगैरे गाडी थांबवूच नका, कारण खूप खतरनाक आहे पावसामध्ये मुंबई गोवा हायवेमध्ये कुठे थांबणं. इकडे वरच्या बाजूला गेलं की आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. जाता जाता तुम्हाला दाखवतो. समोर दिसतंय आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. तर इकडे वरती जरा डेकोरेशन वगैरे झालं होतं, पण काय माहिती एका वर्षात काम निघालं आहे. रत्नागिरीचं पण हे वरचं छप्पर पडलं. कशी कामं करतात आणि काय करतात देव जाणे. कामं सुरू आहेत इकडे, म्हणजे एक वर्ष काम करायचं जे की एक वर्ष पण टिकत नाही. सहज वरून आलेलो, म्हटलं वरचं रेल्वे स्टेशन पण दाखवावं. हा इकडच्या लोकांना येण्यासाठी आणि तिकडचे त्या बाजूने त्या बाजूच्या लोकांना येण्यासाठी आहे. कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. हा ब्रिज जवळ आम्ही आलो की समजायचं मग संगमेश्वरला पोचलो. मुंबईतून येताना ही आमची निशाणी आहे. या बाजूला इकडे धामणी पेट्रोल पंप. तुम्हाला CNG वगैरे जर संगमेश्वरला हवं असेल तर हा एकमेव ऑप्शन आहे धामणी पेट्रोल पंप. नाहीतर मग आहे तुम्हाला डिंगणी. मात्र डिंगणीला आतमध्ये मग 10 किलोमीटर डिंगरीहूनला जो गणपतीपुळेला रोड जातो तिकडे जावं लागतं. संगमेश्वरवरून तुम्ही जेव्हा येताय ना तर तिथे एक 7-8 किलोमीटर आलात की मुंबई गोवा हायवेला तुम्हाला असं एक राजवाडी फाटा दिसेल, ST बस स्टॉप. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. मुंबईतून तुम्ही जेव्हा येताय ना तेव्हा तुरळ सोडलं की तुरळ सोडल्यानंतर तुम्हाला इथे पण असं एक हे मिळेल, बोर्ड आहे ST स्टॉपचा, राजवाडी फाटा. मुंबई गोवा हायवे जवळून आहे ना साधारण 1-1.5 किलोमीटर अंतर आहे आतमध्ये. राजवाडीमध्ये तुम्हाला पोचायचं असतं. हा समोर परत आपल्याला कोकण रेल्वेचा ब्रिज लागला आहे आणि हा आतमध्ये वाडीतला रस्ता आहे. पावसाने परत एकदा सुरुवात केली आहे. त्या बाजूला इकडे ना ट्रेन पासिंग होते. आपण जस्ट आलो आणि त्याच्यानंतर आले. तेजस आहे वाटतं. मेन रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. कुठे काय राईट लेफ्ट घ्यायचा नाही, सरळ सरळ जायचं. मग आपल्याला समोर आहे ना एक साईबाबांचं मंदिर दिसेल, तिथून राईट घ्यायचं आहे. इथे समोर दिसतंय का, समोर साईबाबांचं मंदिर आहे हे बघा, ओम साईराम. आणि इकडून आपल्याला राईट बाजूला जायचं आहे. जवळच आहे. पुढे इथे तुम्हाला आल्यानंतर एंट्रन्स गेट दिसेल. इथेच बाईक पार्क करायची आणि मग खाली पायऱ्याच्या पायऱ्याने जायचं आपल्याला मंदिरामध्ये. चला मंडळी, पाऊस पडतोय तुफान. आणि इकडे बोर्ड दिसतंय का, श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड, राजवाडी आणि ब्राह्मणवाडी. इकडे प्रथमेश एन्जॉय घेतोय. राज आपल्यासोबत प्रथमेश आहे, खास आलाय पावसाळी ट्रिपसाठी. आहे कर रे, पावसाळी ट्रिप मजा येते काय? भरपूर पाऊस पण पडतोय. आणि या पायऱ्या वगैरे आता प्रॉपर बांधलेल्या आहेत. या बघा पायऱ्या आहेत, बाजूने रेलिंग वगैरे लावलेत, म्हणजे निवांत मध्ये तुम्ही जाऊ शकता. ठिकठिकाणी मध्ये मध्ये वाटतं बसायला वगैरे पण स्टॉप आता केला आहे. हे नवीन आपण बघतोय, कारण दरवर्षी एखादी ट्रिप होते. हे बहुतेक यावर्षी केलं असणार काम, कारण गेल्या वर्षी आलेलो तेव्हा एवढं काय याच्यामध्ये आपल्याला दिसलं नव्हतं. मस्त आहे बघा. ॲक्च्युली असं दमण्यासारखं वगैरे काय नाही. 5 मिनटात आपल्याला खाली जायचं आहे. तरीसुद्धा कोण वयोवृद्ध वगैरे आले किंवा तुम्हाला जर वाटलंच बसावं तर इथे बसण्यासाठी एक स्टॉप दिलेला आहे मध्ये. या बाजूने इकडे झरा वाहतोय बघा. पावसातून कोकणात फिरायचं म्हणजे तुम्हाला असे ठिकठिकाणी झरे, धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या, ओढे हे सगळं पाहायला मिळतं. 5 मिनटं आपण पुढे आलो ना, इकडे हे गरम पाण्याचं कुंड आहे. म्हणजे जे आहे ते एकदम बुडबुडे येत आहेत, एवढं गरम असतं ते पाणी. ॲक्च्युली इकडे चपला बाहेर काढायच्या आणि मग आतमध्ये जावा. असं बघ तर एवढं गरम आहे. आहे ना, खूप खूप गरम आहे पाणी. एकदम असं गरम गरम, म्हणजे आपण जे बोलतो ना, काय बोलतो, आंधण आलेलं पाणी, एकदम गरम गरम ते पाणी आहे. हे बघा
या पाण्याची आंघोळ केली ना, हे सगळं गरम पाण्याचे जे झरे असतात तर त्याच्यामध्ये गंधक असतं. ते गंधक ॲक्च्युली आपल्या शरीराला चांगलं असतं. तर या पाण्याने जे आंघोळ केली तर आपल्या शरीराला थोडासा फायदा असतो. त्यासाठी हे गरम पाण्याचे झरे असतात ना, तिथे बरेच जण जातात, आंघोळ वगैरे करतात. या गावातील लोक तर मला वाटतं सकाळी इथेच बऱ्यापैकी आंघोळ करायला येतात. या बाजूला इकडे हे गरम पाण्याचं कुंड आहे. तर इथे पाणी एवढं गरम आहे ना, तुम्ही हात बुडवलं तरी भाजेल. तर इथे ॲक्च्युली हातपाय वगैरे धुवू नका. एवढं छान पद्धतीने बांधलं आहे. तशी साफसफाई वगैरे ठेवा. जर तुम्हाला आंघोळ किंवा हातपाय धुवायचे असतील तर इकडे या बाजूला बघा, प्रथमेश हातपाय धुतो आहे. मी हातपाय धुवून मोकळा झालो. तर इकडे पुरुषांसाठी आणि पलीकडे स्त्रियांसाठी आहे. असा पॉईंट ठेवलेले आहेत. इथे बरेचसे गावातले येतात, ते डायरेक्ट आंघोळ करतात महेश, माहिती आहे का? हां, गावातल्यांना सवय आहे. खूप गरम आहे पाणी. हां, गावातल्यांना एकदम कशी सवय असल्यामुळे ते बरोबर घेतात. निसर्गामध्ये काय काय आहे बघा. ही निसर्गाची किमियाच. खाली ज्वालामुखी आणि ज्वालामुखीच्या वरती हे पाणी. तर गंधक असतं या पाण्यामध्ये, खूप शरीराला चांगलं असं पाणी असतं. मस्त चौकट वगैरे बांधले प्रॉपर, भारी वाटतं एकदम. इकडे मोठा झरा आहे या बाजूला. इथे असं झरा जास्त दिसतोय. त्या बाजूने पण झरे आहे आणि या बाजूला इथे मोठा झरा आहे, बुडबुडे दिसत. चला, मस्त गरम पाण्याने हातपाय धुतलेले आहेत. आंघोळ वगैरे केलेली नाही, कारण नको, आपल्याकडे काही साधनं नाही जास्त. तर हातपाय धुवून आता आपण जाऊया सोमेश्वर मंदिरामध्ये, महादेवांचं दर्शन घेऊया. या बाजूला इकडे एंट्री आहे आणि पर्यटन विभागाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्याचं काम वगैरे इकडे सुरू आहे. बरंचसं काम आता इकडे चालू आहे. समोर बघताय दीपस्तंभ आहे मोठाच्या मोठा, आणि या बाजूला हे आहे मंदिर, सोमेश्वर मंदिर. खूप प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये जेव्हा पण येतो खूप सुंदर वाटतं. आणि हे सगळ्या लाकडी कमानींवरती डिझाईन वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, सुंदर सुंदर एकदम डिझाईन आहेत. आणि प्रत्येक नक्षीकाम तुम्हाला काही ना काहीतरी सांगून जातं. चारी बाजूला 4 असे खांब आहेत, त्याच्यावरती अशा कमानी आहेत मस्त. आणि इकडे दगडी कट्टे आहेत, दगडी असं बांधकाम केलेलं आहे. आणि या मंदिराची अजून एक खासियत म्हणजे तुम्हाला एकावर एक असे 2 गाभारे दिसतात. खाली महादेवांची पिंडी आहे आणि वरती गणपती बाप्पांची मूर्ती आहे. असं क्वचित तुम्हाला पाहायला मिळतं. या बाजूला इकडे गरुड आहे, गरुडाने हत्तीला उचललं आहे. म्हणजे इंटरेस्टिंग असं काहीतरी आहे. 2 तोंडी गरुड आहे बघा. इकडे एक तोंड आहे, एका चोचीमध्ये एक हत्ती आहे, दुसऱ्या चोचीमध्ये दुसरा हत्ती आहे. आणि इकडे बाजूचं काहीतरी नक्षीकाम आहे. इकडे राजा चाललाय वाटतं घोड्यांवर. हां, या बाजूला इकडे युद्धाचं काहीतरी सीन दाखवलं आहे. तलवारी वगैरे दिसत आहेत बघा. इकडे तुम्हाला उंट आणि होय ना शिकारी, हां, भाला वगैरे आहे तिकडे. तिकडे उंट आहे, इकडे घोडा आहे. असं वेगवेगळं नक्षीकाम आहे. या बाजूला काय आहे, हत्ती आहे. हत्तीवर बसून मला वाटतं हे लढाईलाच चाललेत. भाले आहेत त्यांच्याकडे, लढायला किंवा शिकारीला चाललेत. असं काय काय तुम्हाला पाहायला मिळेल इकडे. हे नेमकं काय समजत नाही आहे, पण आहे काहीतरी. वेगवेगळं नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळतं आहे. मंदिरात आलं ना की एक वेगळीच प्रसन्नता आहे, एक वेगळीच शांतता आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे. कुठल्याही मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो ना तेव्हा खूप सुंदर असं वाटतं तिथे. ते वातावरणच ॲक्च्युली वेगळं असतं. तर चला, हे बाहेरचं तुम्हाला मी सभामंडप दाखवला. आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. मंदिरामध्ये आपण आलो ना की आपल्याला भरपूर अशा घंटा इकडे पाहायला मिळतात.
इकडे नंदींचं दर्शन होतं. इकडे खालच्या बाजूस आपल्याला महादेवांच्या पिंडीचं दर्शन होतं आणि इकडे वरच्या गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पांचं दर्शन होतं. आणि खूप सुंदर असं नक्षीकाम आपल्याला आतमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. हे बघा, प्रत्येक खांबांवरती नक्षीकाम केलेलं आहे. कौलारू छप्पर असणारं हे आपलं सोमेश्वर मंदिर. त्या बाजूला बाकी देवदेवता आहेत. इकडे सुद्धा एक पिंडी आहे आणि हे बाकीचे देवदेवता. असंही म्हणतात ना, खालून एक रास्ता आहे ना जो भवानी गडावर का कुठेतरी जातो ना. ते बंद आहे आता पूर्णपणे. ते म्हणजे आता त्याची वास्ती राहिली ही राहिली. ओके, पण होती असं आहे हो ना. तर इथे सुद्धा नवीन कुंडाची कामं चालली आहेत. नवीन काम चालू केलं आहे का? ते कुंड आहे खाली, नवीन कुंड चालू करत आहेत. पर्यटक स्थळ असं करायचा विचार आहे. ओके, मग इथे गरम पाण्याचा जरा आहे खाली कुंड बांधतायत ते. जरा इथे हां, त्या घराचं पाणी इकडे घेतलं फिरवलं आहे. ओके. काम चालू आहे. ते समोर आहे ना, ते गजिबो म्हणतात. काय गजिबो केव्हा तुम्ही मुंबईत गार्डनमध्ये बघितलेत का? हां हां पुन्हा मुंबईत वगैरे गार्डनला असतं ना, हां, ते वरतून येताना पाहिलेत ना दोन. हो 2 आहेत. हो, हां, हे असं बसू शकतो. सेल्फी घेण्यासाठी व्यवस्था. पॉईंट एक दिला आहे तिथे पर्यटनच्या हिशोबाने. पर्यटकांच्या हिशोबाने. आता इथे जो गरम पाण्याचा झरा आहे तो पावसात पण ॲक्टिव्ह असतो नदीतला. हो, हो. हां, नदीतला नाही. नाही ना, नदीतला दिसणार ना, म्हणजे लागणारच नाही, तो खाली आहे ना तळाला. बरंच खाली. आता पण ह्याच्यावरती आहे. होय ना, पाणी वाढलं आहे. तो फक्त दिवाळीनंतर हां. ते मे अखेरपर्यंत, म्हणजे मे जूनपर्यंत. आता असला तर तो खाली गेला आहे, त्यामुळे ते आपल्याला झाड आहे ना, ते झाड हां. समोरचं 2 फाट्याचं हां. तिथेच आहे ते. तिथेच आहे ना तो. बाकी उत्सव इकडे कधी असतो? महाशिवरात्र हां. आणि श्रावण सोमवार. श्रावण सोमवारी 4. राजवाडीत वाड्या किती आहेत मग साधारण? शिरकेवाडीवरची हां, गडवरकर नागरीकर बाई 22. 3-4 घरं ना. हां, गुरव गुरव. म्हणजे त्यांचे एक 10 एक घर आहे. पण गुरववाडी सेपरेट आहे. आणि ही ब्राह्मण ब्राह्मणवाडी म्हणजे 5-6 वाड्या आहेत. वाडी. मोठं गाव आहे मग. राजवाडी आम्हाला वाटतं, मला तर एवढंच वाटायचं. एवढंच दिसतं तेवढं. वाडी ना, वाडी ना. 250-300 घरं असतील आहेत ना. समोर इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या इकडे उजव्या बाजूस इकडे पण आता गरम पाण्याचं कुंड वगैरे बांधलं आहे. पाण्याचा झरा आहे तो तिकडे आहे, मात्र कुंड इकडे एक सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे बघा. ह्याला वेळ जाणार, पुढचे 6-7 महिन्यामध्ये वगैरे सगळं काही व्यवस्थितरित्या होईल. मला वाटतं आंघोळीसाठी वगैरे पण तिकडे जागा करतायत, म्हणजे बऱ्याच पर्यटकांना त्याचा पण लाभ घेता येईल. कारण हे जे पाणी असतं गरम आहे ना. गरम म्हणजे प्रॉपर कुंडातलंच पाणी आहे ना ते. गोमुख दाखवले. हे आंघोळीसाठी मात्र आहे, वापरू शकतो. बाहेरचं जे कुंड जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, हातपाय वगैरे धुवू नये, तर तिथलं पाणी कसं आहे, महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक वगैरे करण्यासाठी तिथलंच पाणी वापरतात. किंवा इकडे मंदिरामध्ये कधी काय काम वगैरे होतं, चहा वगैरे किंवा काय बनवायचं असेल तर तेच पाणी वापरतात. मग त्याच्यामध्ये आपण हातपाय धुणं किती मूर्खाची गोष्ट आहे. त्यामुळे इकडे आलात तर त्या गोष्टी करू नका. बाजूला दिलेलं आहे ना, खालच्या बाजूस हातपाय वगैरे धुवायला दिले, आंघोळ करायला दिले, तिकडे आंघोळ करा. किंवा आता पुढे मला वाटतं 1 वर्षामध्ये हे सगळं होईल. त्याच्यानंतर मग इकडे मग निवांतमध्ये तुम्ही काय हातपाय धुवा, आंघोळ करा, ते सगळं चालून जाईल. ते झरे आहेत ना तिकडचे पलीकडचे, ते त्यांनी त्या गायमुखात त्या गोमुखमध्ये वळवलेत. पलीकडे गरम पाण्याचा झरा आहे, तो झरा त्यांनी इकडे आणला आहे. हां, मळीत तो इकडे आणला आहे त्याने. इंटरेस्टिंग केलं आहे हो, जबरदस्त एकदम. ते पाठण करत जात आहेत, बरीचशी माहिती दिली. असा कोण ओळखीचा माणूस भेटला की बरीच माहिती मिळते जरा. हे ब्राह्मणवाडीतले आहेत आमचे भाऊ जे आहेत तिकडे वरती बाईतवाडीमध्ये. गाव बराच मोठा आहे तसा. ते एवढं गरम नाही ना, पण हे आंघोळीसाठी वगैरे मग इकडे काय करायचं ते करा. हां, अच्छा. हां, ओके. डिझाईनचं ओके. लेडीज जेंट्सचं म्हणजे पार्टिशन होईल. 4 गोमुख आहे तिकडे. हे दादा सांगत होते, म्हणजे कसं आहे इकडे जेंट्ससाठी आणि इकडे लेडीजसाठी. हे लेडीजसाठी अंघोळ वगैरे करण्यासाठी इथे मध्ये पार्टिशन असणार आणि पलीकडे इकडे जेंट्ससाठी आहे.
जेंट्स लोक तिकडे आंघोळ वगैरे करू शकतात. चला मंडळी, मंदिरामध्ये दर्शन झालं. आजूबाजूचा परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. इथले स्थानिक दादा भेटले होते, पाटणकर दादा, तर त्यांनी बरीचशी माहिती दिली नेमकं काय काय होतं आहे. तर पुढील 1 वर्षामध्ये इथला जे आताचं रूप दिसतंय तर पूर्ण पालटलेलं असेल. आणि इकडे सध्या आलात तर नाश्त्याची जेवणाची सोय नाही आहे, मात्र वरती जिथे आपण गाडी पार्किंग केली आहे तिकडे तुम्हाला नाश्त्याची वगैरे सोय लवकरात लवकर होईल, कारण तिकडे एक हॉटेल ओपन होतं आहे. या बाजूला इकडे बाकी काही स्टॉल वगैरे असणार आहेत, म्हणजे आरतीसाठी नारळ वगैरे या सगळ्या गोष्टी इथे आता अवेलेबल असतील. चला मंडळी, मंदिरामध्ये दर्शन झालं आहे. आता इथूनच जवळ आपली मावशी राहते, म्हणजे प्रथमेशची आत्या. तर प्रथमेश हा माझ्या मामाचा मुलगा, त्यामुळे ते रिलेशन अशी मिक्स आहेत सगळी. तर आता तुरळमध्ये जाऊ, जरा मावशीला भेटू आणि मग घराकडे जाऊया. राजवाडी हे गाव आहे आणि राजवाडी गावाच्या ब्राह्मणवाडीमध्ये हे मंदिर आहे. तर महादेवांचं दर्शन झालं आहे. आता आपल्याला परत मुंबई गोवा हायवे गाठायचं आहे आणि तिथून मग तुरळमध्ये मावशीकडे जायचं आहे. इथून पुढे राईट घेतलात की कडवई आणि आता आपण तुरळला आलो आहे. तर या बाजूला तिकडे बऱ्याचशा वाड्या आहेत, पाहू घेऊया. त्या रस्त्याने होळीला येणं होतं, जेव्हा तुरळगावचा होम लागतो. तर मी 2 वर्ष आलेलो, तर खूप नागमोडी वळणं आहेत. रस्ता चांगला आहे, मात्र नागमोडी वळणं आहेत. नातेवाईक असतात ना, त्यांच्याकडे असं अधेमध्ये जायचं. सणासुदीला आपण तर जातोच, पण असंच जायचं. लावणी वगैरे झाले आहे बघा इकडे. हा रस्ता गेला मावशीकडे. किरण पण आहे घरी. नमस्कार. यांच्याकडे लावणी झाली. हो मावशे, काय बरी आहेस ना? कसा काय म्हणजे आलेला अचानक भयानक, बोला जरा भेटून जाव. तुझ्याकडे झालेला मंदिरात गेलेले होते सोमेश्वरला. चल मावशे, बाय बाय. चल बाय. नको नको. चला, मावशीकडून आता निघालो आहे. आता थेट जाऊया घरी. ऊन पण मस्त पडलं आहे बघा, आज वातावरण चांगलं आहे. पटापट घरी जाऊया. मावशी जेवण वगैरे बनवत होती, पण आम्ही म्हटलेलं आज जेवण वगैरे आता नको, घरीच जाऊ निवांत, वेळ होईल भरपूर. लावणी वगैरे झाली ना की मस्त क्लायमेट वाटतं गावाकडचं. चला, आता तुरळ टू डायरेक्ट नॉनस्टॉप निवळी. तुरळ सुरेवाडी हा रोड खाली गेला गणेश मंदिराकडे. मुंबई गोवा हायवेला आपलं तुरळचं गणपती बाप्पांचं मंदिर लागतं, त्यासाठी इथून आतून वाडीतून जायला रस्ता आहे. चला मंडळी, आलेलो आहे शास्त्री पुलावर. इकडे डाव्या बाजूला शास्त्री नदीला पाणी भरपूर आहे. समोर राईट मारला तर संगमेश्वर, लेफ्ट मारला तर आपला निवळी गाव.